जगदविख्यात साहित्यिक, साहित्य सम्राट, साहित्य रत्न, साहित्याचा कोहिनूर हिरा, साहित्य विश्वाचे राजे, एक चालतं बोलतं विद्यापीठ म्हणून आपण ज्यांना ओळखतोय ते साहित्य सम्राट, लोकशाहीर, शिवशाहीर, महामानव डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंतीनिमित्त तमाम महाराष्ट्रवासियांस व भारतवासियांस हार्दिक हार्दिक शुभेच्छा। खरं पाहता अण्णाभाऊ म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये महत्वाचं आणि मोलाचं योगदान देणारे हे अण्णाभाऊ साठे होते। खरं पाहता त्या काळामध्ये मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होत होती, परंतु अण्णाभाऊंनी गल्ली ते दिल्ली एकच ललकारी केली, ती म्हणजे माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या काहिनी। आणि संबंध महाराष्ट्र अण्णाभाऊंनी पिंजून काढला आणि महाराष्ट्राच्या मराठी माणसाची अस्मिता अण्णाभाऊंनी जागृत केली आणि महाराष्ट्राला विभक्त होऊ दिले नाहीये। आणि अण्णाभाऊंच्या आणि त्यांच्या बरोबरीनं शाहीर अमर शेख आणि गव्हाणकर यांना सोबत घेऊन अण्णाभाऊंनी काम केलं आणि आज मुंबई महाराष्ट्रामध्येच विलीन झाली आणि महाराष्ट्र अखंड राहिला। तर महाराष्ट्राच्या या पुत्राला जयंतीनिमित्त आपण अभिवादन करूया। त्याच पद्धतीनं फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित न राहता तर गोवा मुक्ती आंदोलन असेल, मिठाचा सत्याग्रह असेल, यामध्येही अण्णाभाऊंनी योगदान दिलेलं आहे। तर अशा महामानवाला मी अभिवादन करते। आपल्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देते।